हॅलो सर. तुमचा व्यापारी कुटुंबात जन्म झाला आहे आणि तुम्ही नेहमी म्हणताय की वैश्य ही एक व्यवस्था आहे. तर ही व्यवस्था म्हणजे नक्की काय आहे? मी जेव्हा व्यवस्था हा शब्द वापरतो तेव्हा तो साधारणपणे पुरोगामी संदर्भात वापरत असतो. कारण आपल्याकडे जी प्रस्थापित धार्मिक व्यवस्था निर्माण झाली तिच्यामध्ये तो वर्ण म्हणून आलेला आहे. पण सुरुवातीला तो तसा नव्हता. हळूहळू ह्या वर्णाचं रूपांतर व्यवस्थित आणि व्यवस्थेचं रूपांतर संरचनेत स्ट्रक्चरमध्ये झालं आणि आता वैश्य नेटवर्क म्हणता येईल, व्यापारी नेटवर्क म्हणता येईल, मर्कंटाईल, इंडस्ट्रीयल, पोस्ट इंडस्ट्रीयल असं हे नेटवर्क आहे. मी नेहमी सांगत आलो की ही एक अत्यंत ओपन सिस्टीम आहे, ही एक अत्यंत ओपन व्यवस्था आहे आणि भारतातली बहुतेक हीच एक व्यवस्था अशी आहे जी कायम रूपात ओपन राहिलेली आहे. म्हणजे बाकीच्या शासनकर्त्या लोकांचा जो समाज आहे मग त्याला वैश्यांच्यामध्ये वेगळं फक्त शासक म्हटलं जातं, शैवांच्यात त्याला फक्त शासक म्हटलं जातं. परंतु युरेशियन जे धर्म आहेत आपल्याकडं, म्हणजे उदाहरणार्थ ब्राह्मण धर्म असेल, त्यानंतर वैष्णव धर्म असेल, तिथं मात्र याला वर्ण असंच म्हटलं जातं. प्रत्यक्षात ते कितपत खरं आहे हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न कोणी विचारत नाही. याचं कारण असं आहे की मुळात वैश्यांचंच या प्रश्नाकडं फारसं लक्ष नाही. कारण वैश्यांना इतिहासाशी, परंपरेशी त्या अर्थानं काही देणं घेणं असत नाही. हे लोक कायमच वर्तमानाचा विचार करत असतात आणि त्यांची सगळी नजरी वर्तमानावर असते. किंबहुना वर्तमानात जगणारा जो समाज आहे तोच एका अर्थानं वैश्य समाज असतो किंवा व्यापारी समाज असतो. आत्ताचा फायदा तोटा, तात्कालिक पॉझिटिव्हिटी, तात्कालिक निगेटिव्हिटी याकडे त्याचं लक्ष असतं आणि याला फार प्राचीन काळापासूनचं सगळं जी धारा आहे ती अशीच आहे. आपल्याकडे एक फार मोठा गैरसमज असा आहे की वैश्य हा वर्ण सुरुवातीला होता. वस्तुस्थिती अशी आहे की असा कुठलाही वर्ण सुरुवातीच्या वैदिक कालखंडामध्ये किंवा वैदिक श्रद्धेमध्ये नव्हता. मूळ जे शब्द आहेत ते पूर्णपणे वेगळे आहेत. म्हणजे राजन्य नावाची एक व्यवस्था आहे, एक ऋषी व्यवस्था आहे आणि मग तिसरी व्यवस्था जी आहे तिला जे नाव दिलं गेलेलं आहे तिला नाव आहे विष. विष म्हणजे जनता, पब्लिक. आणि याचा खोल परिणाम भारतीय मानसिकतेवर आहे. वैश्य म्हणजे जनता, सगळी जनता त्यामध्ये येते. म्हणजे ज्यामध्ये वर्णाच्या भाषेत बोलायचं तर ब्राह्मण आणि क्षत्रिय सोडून उरलेले सगळे वैश्य आहेत बाय डेफिनेशन. जर का आपण वैदिक श्रद्धेचा जर का आपण विचार केला तर वैदिक श्रद्धेमध्ये जनता म्हणजेच विष. मग राजन्य काही वेगळे आहेत काय तर नाही. आपल्याकडे हेही अनेकांना माहिती नाही. लोकांनी असं गृहीतच धरले की क्षत्रिय हा शब्द ऋग्वेदात आहे. सॉरी टू से, पण ऋग्वेदामध्ये राजन्य हा शब्द वारंवार येतोय, विष हा शब्द वारंवार येतोय. आणि ह्या विषमध्ये म्हणजे जनतेमधून राजा निवडला जायचा आणि त्याला बाकायदा विषपती असा शब्द आहे. हा विषपतीच राजा बनायचा आणि तोच राजन्य असायचा. हे जोपर्यंत आपण लक्षात घेणार नाही तोपर्यंत वैश्यांच्या विषयीचे गैरसमज दूर होणे शक्य नाही. एकदा आपण हे लक्षात घेतले की मग तुमच्या लक्षात येईल की एवढे हे खुले का. तुम्ही सर्वसाधारणपणे बघाल तर ब्राह्मण वर्णात ॲडमिशन नाही, क्षत्रिय वर्णात ॲडमिशन नाही, परंतु वैश्यांच्यात मात्र सर्वांना सतत ॲडमिशन आहे. किंबहुना बाहेर येणारे सगळे लोक
प्रथम ह्या देशामध्ये विष बनतात आणि विष म्हणजे जनता. तर पहिल्यांदा विषमध्ये प्रवेश करायचा, धंदा पाणी करायचा, व्यवसाय करायचा. हे तुम्हाला ज्यू लोकांच्या बाबतीत दिसेल, हे तुम्हाला पारसी लोकांच्या बाबतीत दिसेल, हे अनेक मुस्लिम जे लोक आहेत इथं जे आले निर्वासित म्हणून त्यांच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला दिसेल. मग बाहेरून आलेले पाकिस्तानमधले सगळे, त्यात अनेक वर्णाचे लोक आहेत, त्या सगळ्यांनी वैश्यांच्यात किंवा व्यापाऱ्यांच्यात प्रवेश केला. ह्या वर्णानं कधीही कोणीही कोणाला थांबवलेलं नाही. म्हणजे दलित देखील एखादा बिल्डर होणार असेल तर तो आरामात बिल्डर होतो. त्याला जाऊन कुठल्याही व्यापाऱ्यानं आजता काही ते सांगितलेलं नाही की तुझा अमुक आहे आणि तुझं तमुक आहे. उलट तुम्ही बिल्डिंगचा धंदा करताय करा. त्यांचा दृष्टिकोन एवढाच असते, तुम्हाला काय पाहिजे, आम्ही काय सप्लाय द्यायचा, देणदेण काय, फायदा नुकसान काय. ही भाषा आहे. साहजिकच कुठल्याच वर्णाला कसलाच अटकावच नसल्यामुळं ही एक व्यवस्था कायम खुलीच राहिली. आणि अनेकदा झालं असं की जनतेशी थेट संबंध, कारण जनता यांच्याकडून थेट माल खरेदी करते, थेट यांना माल विकते. या सगळ्यामुळं सगळ्या वर्णांशी यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध. आणि कारागिरांच्या शिवाय तर चालतच नाही याची नीट कल्पना आहे. किंबहुना कारागिरांचा चारितार्थ चालवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. हे तुम्हाला व्यापारी कुटुंबात वारंवार बिंबवलं जातं की तुम्ही जबाबदारी घेतली आणि ते जबाबदारीचं काम आहे. त्यामुळं आपला कारागीर, ज्यांना आजकाल ओबीसी कॅटेगरी देण्यात आलेली आहे, हे हा पूर्वी वैश्यच होता. हे अनेकांना माहिती नाही. हे नंतर क्षुद्र वर्णात का ढकलण्यात आलं कारागिरांना, याचा एक प्रचंड इतिहास आहे. या देशामध्ये अत्यंत डिप्लोमॅटिकली आणि श्रूडली वैश्यांच्यात फूट पाडली गेली. त्यातनं सर्वात पहिल्यांदा बाजूला केले गेले शेतकरी, त्यानंतर मग कारागीर, आणि नंतर मग हळूहळू हे वाणे आणि पणी लोक जे होते, मूळचे जे शैव आहेत तिथले लोक, त्यांनासुद्धा बाजूला काढण्याचे नतद्रष्ट उद्योग झाले. त्यासाठी मग इथल्या ज्या पेढ्या होत्या वैश्यांच्या, त्या जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आला. गुप्त काळ होता तोपर्यंत हे सगळं नीट चाललं होतं. गुप्त काळाचा रास जेव्हा सुरू झाला तेव्हा ह्या ज्या ऑथॉरिटी असलेल्या अशा ह्या आर्थिक संस्था होत्या त्या डिकन्स्ट्रक्ट जाणीवपूर्वक केल्या गेल्या आणि भारताची जी वाताहत सुरू झाली नंतर ती आज तागायत आहे. त्यानंतर भारत पुन्हा जन्मला, परंतु हा जन्म जो झालेला आहे हा मुस्लिम पिरियडमध्ये अनेक व्यापाऱ्यांनी इस्लाम स्वीकारल्यामुळे झालेला आहे आणि त्यांच्यावर ही सक्ती समुद्र पर्यटन बंदीचा नियम लागू केल्यानं झालेली आहे. अनेकदा आपण बघतो की मधला एक कालखंड आहे 1000 ते 1200, तिथं आपले आर्थिक प्रॉब्लेम चालू झालेत. परंतु 1200 नंतर जेव्हा मुस्लिम राजवटींनी ओपन व्यवस्था केली तेव्हा अनेक व्यापारी लोक या काळामध्ये मुसलमान झाले आणि त्याने आपला व्यवसाय सुरूच ठेवला. आता अनेक जे मुस्लिम व्यापारी आहेत मोठे मोठे, त्यांच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला असं दिसेल की व्यापारीच कुटुंब आहे जे वर्षानुवर्ष आणि शतकानुशतकं इथं पेढ्याच उभा करत होतं. त्यामुळं हे जोपर्यंत बेसिकमध्येच कळत नाही तोपर्यंत काय खरं नाही आहे. तर ही व्यवस्था अशी आहे आणि त्यांना त्या व्यवस्थेला मुस्लिम धर्म स्वीकारणं भाग पाडलं गेलं. आणि गंमत अशी आहे की ज्याने हे काम केलं ते आता मुस्लिमांना शिव्या देत आहेत. माझं म्हणणं असं की आयुष्यात कधीतरी जमिनीवर राहून विचार करणार आहात की नाही, तुम्ही वागता कसे, तुम्ही काय करता. आता तुम्ही नाकारायला लागला हा सगळा भूतकाळ आणि असं काय झालंच नव्हतं, असं काय नव्हतंच, असं खोटं बोलून तुम्हाला जर काही मिळेल असं वाटत असेल तर तुम्ही एका भ्रमात आहात. त्यापेक्षा असं सांगा की तुमच्याकडून चुका झाल्या. आणि एक पुन्हा मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतोय, कारागिरांना सांगतोय, सगळे शेतकरी, सगळे कारागीर, त्यामध्ये कुंभार असोत, चांभार असो किंवा सुतार असोत, किती सगळे कारागीर आहेत, वेगवेगळ्या कला येणारे, सोनार असो, लोहार असो, हे सगळे वैश्य आहेत. आपल्याकडे ही गोष्टच अनेकांना कळत नाही आणि त्यातूनच हा गोंधळ झाला आहे. कुठल्या तरी ब्राह्मण धर्मानं एक व्यवस्था निर्माण केली आणि सांगितले की अशी अशी व्यवस्था आहे म्हणून सगळ्यांनी ती व्यवस्था स्वीकारावी यासारखं दुर्दैव नाही. बरं, ही पुस्तकी व्यवस्था आहे. ही पुस्तकी व्यवस्था आपण प्रत्यक्षात का आणली
त्यापेक्षा प्रत्यक्षात जो जिवंत सळसळता असा हा वर्ग आहे, तो विषवर्ग आपण जसच्या तसा का निर्माण नाही केला, जसाचा तसा का सळसळता नाही ठेवला? यातून हाईट ही आहे की पुरोहित वर्गाचं पण नुकसान झालं. त्यांना असं वाटलं होतं की आपल्याला खूप मोठं वर्चस्व मिळेल, पण वर्चस्व गरिबांच्यावर वर्चस्व मिळवून तुम्ही कसे काय श्रीमंत होणार? तुम्ही समाजच अख्खा गरीब केला. परिणाम काय झालाय पहा, तुमची यज्ञसंस्था बंद पडली. याचं कारण तुमच्या यज्ञसंस्थेचे पाठीराखेच मुळात इथले व्यापारी लोक होते. राजे लोक शेट्टी षण्मासी असतात. नेहमीचे रेग्युलर क्लायंट कोण, याचा विचार काही आहे की नाही? तुमचे नेहमीचे रेग्युलर क्लायंट हे नेहमी व्यापारी आणि त्यांच्या पतपेढ्या होत्या. आज सुद्धा तुमच्या पूजा चालतात, अभिषेक चालतात मोठ्या प्रमाणावर, ते या लोकांच्या जीवावर चालतात. हेच लोक तुमच्याशी नाते तोडून बसले तर चालणार आहे का तुम्हाला? कसले कसले आरोप करायचे आणि का करायचे याचा काही विचार कराल की नाही? आणि दुसऱ्या बाजूला मी हे सगळ्यांना सांगतोय की इथं प्रत्यक्षामध्ये मी नेहमी सांगत आलेलो आहे, ऋग्वेदिक व्यवस्थेत, वैदिक व्यवस्थेमध्ये कुठंही वैश्य असा शब्द नाही आहे. जो शब्द आहे तो विष, त्याचा अर्थ जनता असा होतो. बरं, यामुळे काळात काय राजन्य ज्याला म्हटलं जातं ते कोण होते? तर हे सुद्धा जनतेतून विषमधून आलेले. म्हणजे कोण? यांना शब्द आहे विषपती ऋग्वेदामध्ये. आणि विषपती हाच राजा असायचा, राजन्य असायचा. आणि ही परंपरा तुम्हाला थेट आत्ता गांधींच्या पर्यंत आणि आत्ता मोदींच्या पर्यंत दाखवता येते की राजा कोण? तो जनतेतून आलेला राजा, विष म्हणजे वैश्य म्हणजे समुदायातनं आलेला. आणि यामध्ये सगळेच्या सगळे येतात. जे आज शूद्र अतिशूद्र म्हणून गणले जातात हे सगळे वैश्यांचे भाग आहेत. वर्णीय आधारानं बघायला गेलं तर प्रत्यक्षामध्ये तो वर्ण नाहीच आहे. ती एक व्यवस्था आहे. ती एक अशी खुली व्यवस्था आहे जिच्यामध्ये प्रत्येकाला जागा होती. आणि ही व्यवस्था आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी म्हणून काही सनातन कर्मठ लोकांनी जाणीवपूर्वक शेतकरी अलग केला, कारागीर अलग केले. सगळे त्यातले चांभारांच्या सारखे कारागीर तर त्यांनी शूद्रांच्यात टाकले, नंतर अतिशूद्रांच्यात टाकले. हाईट म्हणजे न्हावीसारखा सुद्धा, न्हावीसुद्धा तुम्हाला काय काय ठिकाणी अस्पृश्यांच्यात टाकावं असा वाटतो. केस काय कापायचे नाही आहेत काय? म्हणजे काय पद्धतीनं सगळा विचार चालतो तुमचा? कष्टाची, मेहनतीची सगळी कामं जी ह्या वैश्यांच्यातली होती ती तुम्ही डायरेक्ट शूद्र आणि नंतर अतिशूद्र करून टाकता. मेहनतीचा प्रॉब्लेम आहे तुम्हा लोकांना. म्हणजे हे लोक काय फक्त तुम्हाला टॅक्स द्यायला जन्मलेले आहेत काय, की दक्षिणा द्यायला जन्मलेत? नेमकं काय आहे? पुरोहितांनी दक्षिणा घ्यायची आणि शासनकर्त्या समाजानं फक्त टॅक्स गोळा करायचे यांच्याकडून. एवढ्यासाठीच, तुम्हाला टॅक्स देण्यासाठी आणि दक्षिणा देण्यासाठी सगळी उरलेली जनता या पृथ्वीवर अवतरलेली आहे काय? याचा विचार तुम्हाला करावा लागेल आज ना उद्या. आणि त्याचबरोबर तुम्हाला मी सगळ्या बाकीच्या लोकांना सांगतोय की आपल्याला पण विचार करायला पाहिजे की हे नेमकं चालले काय. एक खुली व्यवस्था हे प्रथम लक्षात घ्या. बऱ्याच जणांना हल्ली आपण उच्चवर्णीय असल्याचे आभास होतात. मी तुम्हाला सांगतो, भगवद्गीता उघडा, वाचा. त्यामध्ये तुमचा जिक्र हा पाप योनीतच केलेला आहे. पुण्य योनी म्हणून ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्ण आणि वैश्य शूद्र अतिशूद्र हे पाप योनीत ढकलले गेलेले आहेत. ही संपूर्ण जनता पाप योनीत कशी काय टाकली जाते? म्हणजे ती करतात ती कामं पापाची कामं आहेत. त्यांच्या पापाची फळं म्हणून ते ही कामं करतायत. इंटेन्शन काय आहे यामागचं नेमकं? माझं मत असं आहे, 21व्या शतकात आलोय, सगळा क्रम बदललेला आहे. संपूर्ण जग इंडस्ट्रीयल, पोस्ट इंडस्ट्रीयलचा टप्पा पार करत 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 आता एका नव्या नेटवर्क सिस्टीममध्ये आलेलं आहे. त्यामध्ये सर्वात मोठं नेटवर्क हेच आहे, ज्याला परंपरेमध्ये विष, वैदिक व्यवस्थेत, ब्राह्मणी व्यवस्थेत वैश्य म्हटलं गेलं, आणि आता नव्या व्यवस्थेत इंडस्ट्रीयल, पोस्ट इंडस्ट्रीयल, कॉर्पोरेट, पोस्ट कॉर्पोरेट म्हटलं जातं. ही जर व्यवस्था नीट चालवायची असेल तर पूर्वी जो तालमेल होता
व्यापारी, शेतकरी, कारागीर हा तालमेल आणि मग महारक्षक ज्यांना मी मानतो, ज्याचा शॉर्ट फॉर्म नंतर पूर्वाश्रमीचे महाराष्ट्र झाला, तो रक्षक समुदाय आहे. आणि त्यात फक्त महारक्षकाच्या बॅनरखाली खूप लोक होते. अनेक ज्यांना अस्पृश्य म्हटलं गेलेले आहे, सगळेच्या सगळे हे रक्षक समुदायातले लोक आहेत. हे सगळे आणि मग आदिवासी, कारण आदिवासी लोकांच्या बरोबर कायमच या समुदायाचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. कारण ह्या लोकांच्याकडे जंगलात असणारे अनेक पदार्थ, लाकूड असो, मध असो, अनेक औषधी वनस्पती असो, यांची देवाणघेवाण चालायची. आणि त्यामुळंच वैश्यांच्यात एक म्हणच आहे, जोपर्यंत जंगलं शाबूत आहेत तोपर्यंत लाकूड मिळणार आणि मध मिळणार, तोपर्यंतच आरोग्य मिळणार आणि सगळे नैसर्गिक पाणी पण मिळणार. हे एकेकाळी वैश्यांचं मुख्य प्रेमाईस होतं. आजकाल हे प्रेमाईस विसरलं गेलेलं आहे. दुसरी गोष्ट, जेंडर बायस ही संकल्पना वैश्यांच्यात बसत नाही. आजसुद्धा तुम्ही साधी साधी दुकानं जाऊन बसा, आरामात बायको पोरगी तिथं व्यवसाय करताना बसलेली दिसेल तुम्हाला. कारण हे सांगण्यातच आलेलं नाही की बायकांनी हे करायचं नाही, बायकांनी फक्त घरातच राहायची. ही वैश्यांची संकल्पना नव्हे, ही कारागिरांची संकल्पना नव्हे. तुम्ही सुतारांच्याकडे गेला तरी अनेकदा बायको मदत करताना दिसेल, कुंभाराला बायको मदत करताना दिसेल. तर हा जो काय सगळा अजेंडा ज्याने कोणी राबवला गेली 900 वर्ष, त्यांनी ती चूक केली. ती चूक आता दुरुस्त करायची संधी त्यांनाही दिली पाहिजे. मी नेहमी सांगत आलो की चुका होतात, सगळ्यांच्याच हातून होतात, पण त्यांना ती दुरुस्त करायची पण संधी दिली पाहिजे. पण त्याचबरोबर हेही सांगितलं पाहिजे बाहेरून की बाबांनो आता बदला, कारण स्वतः तुम्ही त्यामध्ये दाखल झालाय. अनेक पुरोहित समाजातले लोक, शासन समाजातले लोक आता व्यापारी बनत आहेत. व्यापाराचे फायदे पाहिजेत, औद्योगिक फायदे पाहिजेत, उत्तर औद्योगिक फायदे पाहिजेत, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जायचं आहे. तर तुम्हाला तुमचं स्ट्रक्चर पण नीट राहिलेलं नाही आता. आणि हे जे चाललंय ना की आमचा सेक्टर आम्ही क्लोज ठेवणार आणि तिथं आम्ही इतरांना एंट्री देणार नाही, परंतु तुमच्या सेक्टरमध्ये मात्र आम्ही घुसणार, असं नाही चालणार. तुमचा पुरोहित सेक्टरसुद्धा आता सगळ्या जाती वर्णांना खुलाच असला पाहिजे. तुमचा शासन तर आपल्याकडं खुलं झालेलंच आहे. किंबहुना ओबीसी बीसी राखीव जागा ज्या निर्माण झालेल्या आहेत राजकीय पातळीवर इंग्रजांच्या काळामध्ये, त्या यासाठीच खुल्या झाल्या की राज्य व्यवस्थेमध्ये सगळ्यांना जागा असायला हवी. आणि इसवी सन 1000 पर्यंत ह्या जागा सगळ्यांना खुल्याच होत्या. पंचायती ह्या नेहमीच ह्या देशातल्या व्यापारी, कारागीर, महारक्षक सगळे जे असे जे समाज होते त्यांनीच चालवलेले आहेत. पंचायती कधी गावामध्ये पुरोहित आणि शासक समाजानं चालवलेल्या नाहीत. त्यांचं मुळात काय फार संबंधच नसायचा. पंचायतीचे प्रमुख हे कायम ह्याच समुदायातनं यायचे. तर हे स्ट्रक्चर बाजूला जे केले गेले ते पुन्हा एकदा रिस्टोअर करण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. हे अनेकाने स्वीकारता येत नाही, कारण प्रत्येकाला असं वाटतं की आमचंच प्रत्येक पंचायतीवर प्रभुत्व पाहिजे. सॉरी टू से, पंचायती नेहमीच गावातल्या लोकांची होती, गावातल्या जनसमुदायाची होती, गावातल्या पब्लिकची होती. तर ही विषव्यवस्था जरा समजून घ्या काय आहे ते. ही विष नेटवर्क म्हणतो मी आता याला. हे जे नेटवर्क आहे ना, हे नेटवर्क अभूतपूर्व नेटवर्क आहे आणि ते ह्या देशामध्ये अत्यंत कायम स्वरूपात फंक्शनल राहिलेलं आहे. यानं कधी कोणाची तमा बाळगलेली नाहीच. याच नेटवर्कमधून चंद्रगुप्त मौर्यांच्यापासून हर्षवर्धनापर्यंत, गुप्तांच्यापासून शिवाजी महाराजांच्यापर्यंत अनेक लोक आलेले आहेत. यांनी ते अत्यंत पद्धतशीरपणे शाबूत ठेवलेले नेटवर्क होतं. आत्तासुद्धा ते नीट चाललं पाहिजे. तुम्ही जर असं म्हणणार व्यापाऱ्यांचाच फक्त फायदा, तर ते चालणार नाही. औद्योगिक फक्त फायदा नाही चालणार. हा फायदा कारागिरांच्यापर्यंत पोचला पाहिजे. आणि कारागीर, आपला शब्द हा कारागीर आहे, कारण आपण कामगार हा शब्द वापरत नाही सहसा. जो काम करतो, अगदी सफाई करणं ही सुद्धा कला मानतो आपण. त्यामुळे ह्या सर्वांना प्राचीन शब्द जो होता तो कलावंत होता. प्रत्येकजण कलावंत आहे, आर्टिस्ट आहे. 64 कला आहेत त्या 64 कला आणि त्या अनुकला ज्यांना म्हणतो त्या 64. त्यामध्ये अगदी म्हणजे साफसफाई ही कला मानली झाली आपल्याकडे, अनुकला आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या कला, अनुकला ह्यांचं जतन करणारा कलावंत वर्ग, ज्यांना आपण नंतर कारागीर म्हणायला लागलो,
त्या सगळ्यांचं भलं झालंच पाहिजे व्यवस्थेमध्ये. मी नेहमी सांगतो सगळ्या वैश्यांना, पुन्हा एकदा सांगतो, अडाणी असा किंवा अंबानी असा किंवा अगदी कुठल्या तरी कोपऱ्यातल्या गावामध्ये तिळवे नाईक असा, तुम्ही जो कोणी असाल त्यांनी हे लक्षातच ठेवलं पाहिजे की आपला सगळा पैसा हा सर्व जनतेमध्ये शेअर झाला पाहिजे. प्रत्येकाला व्यवस्थित पगार मिळाला पाहिजे. फक्त सुपरस्टारपदी असणाऱ्या माणसाला पगार द्यायचा आणि तिथं इंडस्ट्रियल स्ट्रक्चरमध्ये काम करणारा चहा बनवणाऱ्या माणसाला मात्र पगार द्यायचा नाही, हे चालणार नाही. ही सिस्टीम नाही आहे. वैश्यांची व्यवस्था हीच आहे की सगळ्यांना समप्रमाणात न्याय, पैसा खालती पोचलाच पाहिजे. कारण पैसा जोपर्यंत खालती पोचत नाही तोपर्यंत कंझ्युमर वर्ग तयार होत नाही, कस्टमर वर्ग तयार होत नाही. जे प्राचीन काळातल्या व्यापारी लोकांना कळलं, ज्या प्राचीन काळातल्या वैश्यांना कळलं, प्राचीन काळातल्या सार्थवाह म्हणजे ते लोक जे सुरुवातीला पणी होते, नंतर ते सार्थवाह झाले, हे आंतरराष्ट्रीय व्यापार करणारे लोक होते. तर ह्या लोकांना जे सत्य कळलं की प्रत्येकाला नीट पगार गेला पाहिजे, तो आज आपल्या लोकांना कळत नाही, हे फारसं बरं नव्हे. कारण शेवटी तुमच्या वस्तूंना लागणारा कस्टमर वर्ग इथूनच तयार होणार आहे, तो इथूनच येणार आहे. म्हणजे तुमचे हितसंबंध आहेत. हे जे पूर्वीच्या लोकांना कळलं की आपल्याला लागणारा ग्राहक वर्ग इथंच आहे. त्यामुळे ह्या देशातल्या झोपडपट्ट्या नाहीशा करण्याची जबाबदारी ही वैश्यांची आहे, व्यापारी लोकांची आहे. शेतकऱ्याला न्याय देणं ही व्यवस्था आपणच निर्माण केली पाहिजे. आपण आता पुरोहित आणि शासक वर्गाकडे बघणं बंद केलं पाहिजे. ते काय बघतात ते आता त्यांनी गेल्या 100 वर्षात सिद्ध केलेलंच आहे इंग्रजांच्या पासून. ह्या लोकांना जितकी संधी द्यायची होती तेवढी आपण दिली. आता मला असं वाटतं की आपणच आपल्या पद्धतीनं हे सगळं नाहीसं केलं पाहिजे. दारिद्र्य, गरिबी नाहीशी करणं, झोपडपट्ट्या नाहीशी करणं, चांगल्या सुविधा मिळणं, प्रत्येक माणसाला योग्य तसं हॉस्पिटल मिळणं, प्रत्येकाला चांगली आरोग्यसेवा मिळणं, चांगली शिक्षण मिळणं, या जबाबदाऱ्या ह्या देशात कायमच वैश्यांनी चालवलेल्या व्यवस्था आहेत, ज्यामध्ये व्यापारी, शेतकरी, कारागीर आणि महारक्षक समाज सगळे येतात. हे चारीच्या चारी लोकांची जबाबदारी आहे आणि सगळी मिळून आपण पार पाडूया. कारण हाच विष म्हणजे जनता म्हणजेच पब्लिक असा समाज आहे आणि हीच व्यवस्था आहे. ही काय आकाशातून पडलेली व्यवस्था नाही, हे सगळे जमिनीशी जोडले गेलेले लोक आहेत. याचं कारण असं आहे की शेतमाल असो किंवा व्यापारी माल असो किंवा कारागिराचा माल असो किंवा रक्षक समुदायातून येणारे हे असो, रक्षणाची म्हणजे त्यामध्ये स्पेशली वेपनरी सिस्टीम आहे. ती शस्त्र नेहमी तयार करणारे लोक, त्या शस्त्र तयार करणाऱ्या लोकांना त्यामध्ये चांबड्याचे सुद्धा म्हणजे भाता काय लोखंडाचाच नव्हता, चांबड्याचा पण होता. पाणी प्यायची पिशवी चांबड्याची होती. त्यानं तुम्ही डायरेक्ट अनटचेबल करता. त्यांनी तयार केलेल्या पिशव्यातून पाणी प्यायचं आणि त्यांना अनटचेबल मानायचं. काय प्रकारची व्यवस्था ही कुणीही निर्माण केली आणि ज्यांनी कोणी निर्माण केली त्यांचं तुम्ही ऐकलं का? कशाला ऐकलेत तुम्ही ह्या गोष्टी? लोक येऊन काय पण शिकवतात. तुम्हाला तुमची डोकी आहेत की नाही? त्यामुळे सगळं अनटचेबिलिटी पण नाहीशी करण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे. हे सगळं नाहीसं झालं पाहिजे. जे जे शोषक आहे, लोकांचं शोषण करतं, ते सर्व नाहीसं करण्याची जबाबदारी आपली आहे. पुन्हा पुन्हा सांगतो, इंडस्ट्रियलिस्ट, व्यापारी, कारागीर, महारक्षक, सेवक हे सगळे A to Z समुदाय, या सगळ्या समुदायांना एकत्र आणत मला वाटते की आता वेळ आलेली आहे की आपणच हा देश बदलावा. शासक लोक काहीतरी करतील, ते कायम त्यांचं राजकारण खेळत बसणार. पुरोहित लोक येणार, ते त्यांचं कायम धर्माच्या नावाखाली राजकारण करत बसणार. तर त्या पुरोहित समाजाला आणि शासक समाजाला आपल्याला ते मदत करत असतील तर उत्तम, पण त्यांची मदत मिळत नसेल तर त्यांच्याशिवाय शांतपणाने एकत्र या, प्रॉब्लेम सॉर्ट आउट करा. हे सगळं नाहीसं करण्याची जबाबदारी ही या विषव्यवस्थेवर आहे, या व्यापारी खुली व्यवस्थेवर आहे. हिलाच मी शैवांची खुली व्यवस्था म्हणतो. ही व्यवस्था अत्यंत व्यवस्थितरित्या मूलनिवासी लोकांच्यातून निर्माण झालेली व्यवस्था आहे. हे वर्ण बिरणं सगळं नंतर चिपकलं या व्यवस्थेला, हे आधी अस्तित्वात नव्हतं.
जे मूळ आदिवैदिक होते त्यांना पण याचं काय वर्ण बिर्ण काय माहीत नव्हतं. त्यामुळं ही मूळची जी व्यवस्था आहे ही अत्यंत ओपन व्यवस्था आहे. ही व्यवस्था नीट करण्याची जबाबदारी ओपनमधल्या सगळ्यांची आहे. मग ज्यांना त्या व्यवस्था क्लोज करायच्या आहेत पुरोहित आणि शासक, आपले पुरोहित आपणच निर्माण करायत. मग ज्यांना हे कळत नाही किंवा शैवांचे सर्व पुरोहित हे बहुजन समाजातनं आलेले आहेत. हे नेहमी लक्षात ठेवा. शैवांचे पुरोहित कधीच फक्त ब्राह्मण समुदायातला नव्हताच. त्यांना पंडित आम्ही म्हणायचो. आजसुद्धा आम्ही पंडितच म्हणतो. आम्ही कधीही दुसरा शब्द वापरायला जात नाही. पंडित आला का, पंडित आले का, पंडितांनी पूजा सांगितली का, हीच प्रकार होतो. तर हा पंडित समुदाय त्यानं पंडितच व्हावं. त्याला बाकी दुसरं काय हवं असेल तर त्यानं तिकडे जावं. परंतु पंडित असोत, गौरव असोत, जंगम असोत, कितीतरी नावं आहेत वेगवेगळे. पुजारी हा मुख्य शब्द आहे. पुजारी असो, हे सगळे वेगवेगळ्या वर्णाचे वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत. ह्याने आपल्या पद्धतीने सगळं नीट चालवावं. कुणाचं शोषण करू नये. फुकटचा पैसा वाईट असतो, मेहनतीचा पैसा चांगला असतो. इथं प्रेमायस आहे आपल्या संस्कृतीचं. तेच आपण पुढे चालवावं हे उत्तम. माझ्या मते इतकं पुरेसं आहे. मला वाटते तुझ्या प्रश्नाचं उत्तर अत्यंत सविस्तर मिळालेलं आहे. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. मी श्रीधर तिळवे तुमच्याशी संभाषण करत होतो. थँक्यू सो मच सर.